संयोजक असलेले आणि गावचे विद्यमान उपसरपंच तसवू भुरे यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय। तर सर, वडोली प्रीमियर लीगच्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या त्याच्यामध्ये आपला फार मोठा हातभार आहे, तर या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत? प्रत्येक वर्षात प्रीमियर लीग होतोय, वडोली प्रीमियर लीग, आणि आयोजन नियोजनबद्दल काही बोलायचंच नाही, आपले समोरच आहे। एकदम छान आणि चांगलं नियोजन करतात हे वडोली प्रीमियर लीगचा, त्यांना आमची शुभेच्छा आहे। धन्यवाद। बघा, सर्व खेळाडूंना तसवू भुरे यंग डायनामिक हाय अँड हँडसम तरुण तडफदार युवा नेतृत्व त्यांनी सांगितलं, घरच्या मैदानात आमच्या भागातील गावातील तरुण तडफदार असलेले उपेक्षित वंचित दुर्लक्षित त्यांना क्रिकेट जगतासमोर घराघरामध्ये पोहोचून त्यांचा हुनर दाखवण्याची संधी। पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करेन की आपण सन्मानाने क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे, तर साई स्पोर्ट्सने विनाविलंब आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। ये जागे पनिया न झोपे मंदी ज्याला एकच सपान पडत, जागे पनिया न झोपे मंदी ज्याला एकच सपान पडत, हे गावाच्या अनगाव कराच्या विकासापाशीच येऊन आडत, असं DJ Weepin. थँक यू विजय। तर बघतो यूट्यूब वर या पण ज्यांच्या शूट आपल्याला पाहायला मिळणार प्रिन्स मूवीच्या त्याची संपूर्ण सुविधा दिलेली आहेत। या गावचे आणखीन एक सामाजिक जाण, सामाजिक भान आणि सामाजिक बांधिलकी जपणारे, कला क्रीडा रसिक असलेले, खेळाडूंना भरभरून सहकार्य करणारे तरुण तडफदार पालघर जिल्ह्यामधला एक चेहरा तौसिफ भुरे साहेब, त्या वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलेले पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। प्रथम 1 ते 5 क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी त्याचे दाते स्वतः विद्यमान उपसरपंच तसवू भुरे साहेब। स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीरसाठी जे सन्माननीय बक्षीस आहे त्याचे दाते अफरोज शेख। स्पर्धेमध्ये रायझिंग स्टार आणि बेस्ट फिल्डर त्याचे दाते आहेत उमर साजिद मुकरी। आकर्षक असा टॉस बॉक्स त्याचे दाते आहेत अनंत धनगर याचकडून, त्यांनी आपले दिवंगत सुपुत्र अमर धनगर यांच्या स्मरणार्थ दिलेले आहे। प्रत्येक सामन्यातील सामनावीराला आकर्षक सन्मान चिन्ह त्याचे दाते आहेत डॉक्टर असिल लोणबाल व अनस लोणबाल। त्यानंतर सामनावीराला प्रत्येक सामनावीरामध्ये आकर्षक मेडल इनाया कैफाज लोणबाल आणि अर्शान कैफाज लोणबाल यांच्या माध्यमातून आहे। स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडूंची व्यवस्था केलेले योगेशजी जाधव यांच्या माध्यमातून। रखरखत्या उन्हामध्ये खेळाडूंचा डिहायड्रेशन होईल, घाम गाळतील, घशाला कोरड पडेल, अशा वेळेला त्यांचा गळा थंड करण्यासाठी सरोज शेख यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था। आणि खेळाडूंचं डिहायड्रेशन होऊन त्यांना अशक्तपणा जर जाणवला, त्यांना जर एनर्जी संपली तर तुरंत शक्ती मिळावी म्हणून गुड्डू सुसे साज एंटरप्राइजेस यांच्याकडनं एनर्जी ड्रिंक सुद्धा आपल्याला उपलब्ध करून दिलेले। पुन्हा या सर्व मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। मी सदानंद नाडकमोल टेनिस क्रिकेट धावतं समालोचन आपल्यासाठी सादर करतोय। आयोजकांच्या वतीनं आणि आमच्या समालोचन कक्षाच्या आणि प्रिन्स मूवीच्या वतीनं तमाम क्रीडा शौकीनांचं, क्रिकेट खेळाडूंचं हार्दिक हार्दिक आभार मानतो, धन्यवाद देतोय। शुभारंभाची लढत आपल्याला पाहायला मिळते ॲटो स्लाइड चॅम्पियन्स विरुद्ध साई स्पोर्ट्स। साई स्पोर्ट्स संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। साई स्पोर्ट्स अजूनही आपलं क्षेत्ररक्षण लागलेलं नाही आहे आणि दोन्ही संघातल्या संघ मालकाला, संघ नायकाला आमची विनंती राहील की पहिला चेंडू पडण्यापूर्वी आपला एक अतिरिक्त अवलंब समालोचक कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे, अन्यथा पेनल्टीचा अवलंब करावा लागेल। स्पर्धेसाठी ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल। अखेर जेव्हा आम्ही टेम्परेचर मोजलं तर 33 डिग्री सेल्सिअस तापमान होतं, आता वाढलेलं बघा 34 डिग्री सेल्सिअस झालेलं आहे। जसजसा सूर्य आग ओकेल त्या वेळेला खेळाडूंना समजेल की रखरखत्या उन्हामध्ये क्रिकेट खेळणं हे वडापाव खाणं इतक्या सोपं नाहीच आहे। छट्टी का दूध याद आएगा अशा कडकडत्या उन्हामध्ये खेळताना।
गुड्डू सुसे साज एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून या रखरखत्या उन्हामध्ये खेळाडूंना तुरंत शक्ती निर्माण व्हावी म्हणून दिलं जाणारं एनर्जी ड्रिंक आपल्याला अवेलेबल होणार आहे. तर त्याबद्दल गुड्डू सुसे आणि साज एंटरप्राइजेस यांचे मी हार्दिक आभार मानतोय. विना विलंब क्षेत्ररक्षण लावायचं. सामना 4 षटकांचा असेल. पहिलं षटक पॉवर प्ले असेल. 4 गोलंदाज कंपल्सरी असतील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांच्या निर्णयाविरोधात कुठल्याही खेळाडूने बेबिस्तंग विक्षेप किंवा बेशिस्तीचं वर्तन करायचं नाही. स्पर्धा आपल्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांच्या समोर आहेत आणि आपले खेळामधलंच नैपुण्य दाखवायचं आहे इथे. बाकी इतर गोष्टींचं प्रदर्शन करू नये अशी आयोजकांच्या वतीनं आपल्याला सक्त ताकीद दिली जाते. सामना सुरू होतोय. स्कोरर म्हणून आपल्या का बसलेले एकदम गोलमटोल असलेले बाबू सुसे यांचे छोटे सुपुत्र मुशर्रफ सुसे. बघा कसा बाळ आहे. गुटगुटीत बाळ, सुदृढ बाळ आहे. वय वर्ष आहे त्यांचं किती? 18 आणि वजन मात्र 75 किलो. म्हणजे बघा दणकट देह यष्टी आहे. अगदी गोलमटोल. अजूनही क्षेत्ररक्षण का लागत नाही? अगोदर एकदा आपले सामने इतके उशिरा सुरू झालेले आहेत. सामने 4 षटकांचे असतील. बघा मैदानामध्ये तिकडे डीप एक्स्ट्रा कव्हरला एक बाईक आहे कुणाची तरी. आपली विनंती राहील की बंधूंनो त्या बाईकमुळं आपल्या एखाद्या संघाचा चौकार तिथं अडवला जाईल. थोडासा वादंग निर्माण होईल. कुणीही मैदानामध्ये बाईक आपली पार्क करू नये. रखरखत ऊन आहे. रखरखत्या उन्हामध्ये बचाव करण्यासाठी खेळाडूंनी डोक्यावर टोपी घातलीच पाहिजे. एनर्जी ड्रिंकचा वापर केला गेलाच पाहिजे. सलामीची जोडी मला वाटते अगदस बुबेरे आणि त्यांच्यासोबत नवीन खेळाडू अगदस बुबेरे यांच्यासोबत दोघी संघातला अतिरिक्त खेळाडू आलाय का? तुला माहिती आहेत ना? जब ये बुलाओ ना कि क्या बोल रहा है नीचे 15 बच्चे एक टीम में आए तो बैठो ना. इसका 12वा प्रतिनिधी कंपल्सरी आहे. जर एखाद्या विपक्ष संघाने जर त्याच्या विरोधात अपील केलं ना तर मग मात्र आयोजक पेनल्टी लावतील. साई स्पोर्ट्स आलेला आहे. मात्र ॲटो स्लाइड चॅम्पियन्स आला का? अकदस बुबेरे आणि नॉन स्ट्रायकरला आहे दिनेश. आणि पहिलं षटक टाकण्यासाठी साई स्पोर्ट्स कडनं गोलंदाज येतोय स्वतः कर्णधार रोशन. रोशन उंचपुरा शिडशिडीत बांध्याचा असा खेळाडू आहे. गेली अनेक वर्षे वडोली संघाकडनं सलामीचा गोलंदाज म्हणून त्यांनी भूमिका पार पाडलेली आहे. मॅच अबाउट टू स्टार्ट. रोशन उंचपुरा 15 ते 20 पावलांचा रनअप. वडोली गावाच्या एंडकडनं पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू ब्लॉक होल्ड मध्ये टाकलेला. बचावात्मक रीती खेळून काढतोय तो अगदस बुबर. एक अनुभव संपन्न असा खेळाडू आहे. क्रिकेटमधले अनेक चढाव उतार ज्याने पाहिलेले आहेत. अनेक पराभव आणि विजयाचा साक्षीदार असलेला खेळाडू. प्रिन्स मूवीचे टेक्निशियन काय नाव आपलं? संजय गुळवी आपल्या सोबत आहेत. पुण्याच्या षटकातला दुसरा चेंडू मार्गस्थ करतो उंचपुरा खेळाडू. राईट आर्म राऊंड विकेट म्हणजे पंचांच्या उजवीकडनं पायात टाकल्या. पुन्हा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते की अकदस बुबेरे हा एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज आहे. वाईड रेंज ऑफ शॉट ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे फटके मारण्याची ही हॅव अ ॲबिलिटी. ही कॅन डिस्ट्रॉयड एनी काइंड्स ऑफ अटॅक. परंतु पहिले 2 चेंडू काय जबरदस्त टाकलेत रोशन यांनी. पुण्याच्या एकदा रोशन या षटकातला तिसरा चेंडू पंचांच्या उजवीकडनं राईट आर्म राऊंड विकेट खेळण्यासाठी सज्ज होतोय दिनेश. यावेळेला मात्र चेंडू यष्टीरक्षकाला गुंगारा देऊन धावबाद करण्याची नामी संधी. देर इज अ कन्फ्युजन बिटवीन 2 फिल्डर्स. हा नाना करता करता दिनेश मात्र गोल्डन डकचा शिकार होतोय आणि पहिला हादरा बसतोय.
ॲटोसाईट चॅम्पियन्सला. दिनेश शून्यावर बाद. एक बाद एक. मुंबई तो नवीन तरुण तडफदार यंग अँड डायनामिक असा खेळाडू. चेंडू स्टंपला लागला आणि बेल्स जोपर्यंत पडणार नाही तोपर्यंत खेळाडू आउट नाहीये. आणि मंकी विकेटसाठी पंचांना पूर्वसूचना दिल्याशिवाय मंकी विकेट बाद करता येणार नाही हे लक्षात ठेवायचं. 2 दिवस आपल्या डोक्यामध्ये फिट ठेवायचं आहे. षटकातला मला वाटते बहुधा चौथा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र उतावीळपणाने मारला जातोय. 3 क्षेत्ररक्षक येत आहेत. गचाळ ढिसाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. झेल सुटतोय कैफाज लोनवाल यांच्याकडनं. पहिल्या चेंडूवर मुंबईला जीवदान मिळते. धावसंख्या 1-2. रोशननं काय कमाल गोलंदाजी केलेली आहे. अगदी पहिल्या षटकापासून ठिचून गोलंदाजी करतोय. मारवाड्यासारखा कंजूस बनतोय. धावा रोखून धरतोय. फलंदाजाला लगाम लावतोय. षटकातला 5वा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट खेळण्यासाठी सज्ज होतोय. तो अकदस बुबरे अनुभवाने संपन्न. यावेळेला मात्र फलंदाजाला चेंडूने हुलकावून दिले. पंच आपले हात पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र शॉर्ट आर्म पुढचा पडला जातो. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी नक्कीच रोशन यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट पंचांच्या उजवीकडनं. नो बॉल इशारा पंचांना. पुढचा चेंडू फ्री हिट. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 1-6. राईट आर्म राऊंड फ्री हिटचा चेंडू. यावेळेला होता बॉलर बॅटचा फटका पाहायला मिळतोय. लेकिन एका धावेपेक्षा जास्त मिळणार. थोडंसं फबलिंग होत आहे. चांगलं कमबॅक केले जाते. षटक संपल्याची उद्घोष पंचांकडनं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-7 बाद झालेला फलंदाज दिनेश शून्यावर धाव बाद. अनेक गोलंदाज अनेक होता. असा जबरदस्त प्रतिसंपन्न असलेला खेळाडू रुपी सुसे गोलंदाजीसाठी स्वतः येतोय. क्षेत्ररक्षणात बारकाईने बदल करतोय. धावा रोखून धरतोय. रोशननं मात्र कमाल केलेले आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये.
दुसरं षटक रफीसे. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडनं राईट आर्म राऊंड द विकेट. आपटून टाकलेला चेंडू पूल केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. काय त्या खेळाडूचं नाव? आकाश. आकाशनं केलंय क्षेत्ररक्षण झक्कास. धावसंख्या जाऊन फुटली 1-8. कंपनी अजून चालू नाही ना? चालू आहे. पुढचा चेंडू रफी ओव्हर द विकेट. फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्लोवर टाकलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. रोशन याच्याकडे जातोय. चांगली चेंडू फेक पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1-9. शांत आणि बचावात्मक असा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारे हाराकिरी करायची नाही. उतावीळपणाचे बेजबाबदारपणाचे फटके मारायचे नाही. खराब चेंडूची प्रतीक्षा करायची आणि संधी मिळाली तर जसे संधी मिळेल तसं चेंडूला सीमा रेषेपलीकडे भिरकावून दिले जाते. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र पॉईंटच्या डोक्यानं चेंडूला मारलं जाते. चेंडू वेगाने जातो. सीमा रन मिळेल दुसरी घेण्याचा आणि यावेळेला मात्र अपील केलं अगदस बुबेरेने. अगदी शेवटच्या क्षणी आपली बॅट क्रीजमध्ये पोहोचवली. अन्यथा असं वाटलं होतं की कदाचित धावब्याद होईल, परंतु 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 1-11. रफी सुशे राईट आर्म राऊंड द विकेट अगदच बुबेरेसाठी. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव पडतोय. धावसंख्या रोखून जाते. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनही वडवली प्रीमियर लीग 2023 मधला पहिला चौकार किंवा पहिला षटकार कोण मारतो याच्याकडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या आहेत. राईट आर्म राऊंड. यावेळेला रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. अपील केलं जातं. अपील फेटाळून लावलं जातं. एक चोरटी धाव पळून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पडली 12. काय कमालची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली रफी सुसी यांच्याकडनं सुद्धा. अगदी वयाची 35 पार केलेला खेळाडू अजूनही तोच जोम तोच जोश त्यांच्यामध्ये पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू राईट आर्म स्लोवर टाकलेला चेंडू. चेंडूला उडवलंय आणि चेंडू यावेळेला पहिला खणखणीत दणदणीत असा चौकार मुबा याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतो. लिहून ठेव. फर्स्ट बाउंड्री ऑफ द टुर्नामेंट मुबा. दोन षटक संपलेले आहेत. धावा लागलेल्या 16. 1-16 पहिला चौकार वडोली प्रीमियर लीग 2023 मधला पहिला येतोय मुंबईच्या बॅटमधला. नवीन गोलंदाज येतो जयेश. टॉस के लिए बुलाओ. जयेश राईट आर्म राऊंड द विकेट. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
सुरेख चेंडू अगदस बुबेरे सारख्या नामांकित फलंदाजाला गुंगारा देतोय जयेश. क्वालिटी गोलंदाज, वामन मूर्ती खेळाडू आहे, शाळकरी मुलगा आहे, कच्चा बच्चा आहे, परंतु कच्चा बच्चा समजून अगदस बुबेरे सारख्या खेळाडूला झुंजवतोय. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ब्लॉक होल्ड मध्ये टाकलेला चेंडू. धावबाद करण्याची नामी संधी होती. नाही झालेला नाही नाही अजून नाही. हो 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 नाही अजून झाले. हो बोललाय पण हो 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 नाही झालेला. ऑन रोडचा जोरकस फटका, एका धावने धाव संख्या जाऊन पोहोचली. ते आमचे स्कोर सांगतात जाऊन पोहोचली 18 वर. 3 चेंडू आणि 18 धावा. मुनीप भुरे यांच्याकडनं प्रति षटकारासाठी मुनीप भुरे यांच्याकडनं अगदच बुबरेला 100 रुपयाचा रोख बक्षीस. पुण्याच्या एकदा जयेश या षटकामधला चौथा चेंडू बहुधा मार्गस्थ करतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पुन्हा एकदा गोलंदाजाच्या डोक्यावरनं मारला जातोय साईड स्क्रीनच्या दिशेने. गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि धावबाद करण्याची नामी संधी. आणि मुबा मात्र इथे बाद होतोय. दुसरा गडी धावबादच्या रूपाने बाद होतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. काय होते बघूया चेंडूवर. षटकार, चौकार की डॉट बॉल. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा अगदस बुबेरे वारंवार प्रयत्न करतात, परंतु चेंडू मात्र त्यांना गुंगारा देतोय. 5वा चेंडू मार्गस्थ होतो. तिसऱ्या षटकातला धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1-20 वर. तिसऱ्या षटकातला अंतिम चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला ऑन ड्राईव्हचा जोरकस ग्रेट रिस्टी शॉट पाहायला मिळतो. याच्या 2 धावा घेतात की 3 धावा घेतात बघूया. काही 5 लोनबाल चेंडू झेपावतो. एकच धाव मिळते. एका धावने धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1-21. सैराज खतीब नारागावचे ज्येष्ठ क्रिकेटपटू, त्यांना विनंती आपण सन्मानाने क्रीडा मंचगाव स्थानापन्न व्हायचं आहे. सैराज खतीब शेवटचा हानामारीचं स्लॉगवर आणि हल्ला बोलतो षटक टाकण्यासाठी कैफाज लोनबाल येतोय. टायगर 11 विरुद्ध साज 11. टायगर 11 विरुद्ध साज 11. लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये जायचं आहे. टायगर 11 विरुद्ध साज 11. शेवटचं निर्णायक हाणामारीचं षटक, ज्याच्यामध्ये षटकार चौकार पडतील अशी अपेक्षा प्रेक्षकांना आहे. काही 5 लोनबाल याच्यावर साऱ्या नजरा लागलेल्या आहेत. षटकात 9, तिसऱ्या षटकात फक्त पुन्हा एकदा काय पाहत राईट आमोवा. या वेळेला मात्र चेंडू निर्धाव पडतोय. योगेश जाधव विनंती आहे की त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचगाव स्थानापन्न व्हायचं आहे. प्रति षटकारासाठी योगेशजी जाधव यांच्याकडनं 100 रुपयाचं रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येईल खेळाडूला. अगदच बुबरे 14 चेंडू खेळलेत आणि 12 धावा काढलेल्या आहेत. थोडासा संत कुर्मगती खेळ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कैफात पहिला चेंडू तर दिमाखदार टाकलेला आहे.
राईट आर्म विकेट कैफात लोणपाल यांना पुढचा चेंडू आणि त्रिफळा बाद. यावेळेला मात्र त्रिफळा बाद होतोय. अगदच बुबेरेच्या रूपाने दुसरा गडी बाद. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज येतो अब्दुल्ला. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. थोडासा संत गती खेळ आपल्याला अगदी त्यांच्याकडे पाहायला मिळतोय. 15 चेंडू आणि फक्त 12 धावा. पुण्याच्या एकदा काही 5 राईट आर्म राऊंड. यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूचा खरपूस समाचार घेतला जातोय. रोशन याच्याकडे चेंडू सुटतोय. 2 धावा संख्या जाऊन पुढल्या स्कोर सांगतात 2 बाद 23. पाता पाता खेळ संपलेला. शेवटचे 3 चेंडू आणि या 3 चेंडूवर किमान 10 धावा तरी काढाव्याच लागतील. 6-11 टायगर 11 नाणेफेकीसाठी बा. यावेळेला बॅकफुटला जाऊन जोरात मारला जातो. 2 धावा तर मला वाटतं मिळायलाच पाहिजे त्याच्यावर. धावसंख्या 3 बाद 24. टायगर 11 विरुद्ध साज 11. अजूनही त्यांच्याकडनं कर्णधार येत नाहीयेत. टायगर 11 आले. साज 11. साईराज खतीब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. नवीन फलंदाज अमर येतोय. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. साई स्पोर्ट्स संघाकडनं अगदी जखडून ठेवलंय. राईट आर्म राऊंड घेत कैफात लोणपाल यांचा वेगवान मारा. यावेळेला पुन्हा एकदा ऑनराईचा जोरकस फटका. याच्यावर किती धाव मिळतात बघूया. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पुढे आमचे स्कोर सांगतात 3 बाद 26. शेवटचा चेंडू बहुधा आता. पण काय कमालची गोलंदाजी. टिचून गोलंदाजी केलेली आहे. फक्त 5 धावा दिलेलं कैफात लोणपाल. कशी हुई सदी हुई घातक गेंदबाजी. शेवटचा चेंडू षटकार चौकार डॉट बॉल की विकेट. यावेळेला मात्र चेंडू निर्धाव पडतोय आणि षटक संपल्याची उद्घोषणा. 4 वाईट बॉलचा इशारा. वाईट बॉलने धावसंख्या 27 वर. शेवटचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. ऑन ड्राईव्हचा जोरकस फटका. 1 रन पळून काढले. ते दुसरी धाव घेतात की काय बघूया. आणि 2 धावांनी 29 जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 30 धावा. टायगर 11 आणि साज 11. नाणेफेक गती साईराज खतीब. साईराज आणि योगेश जाधव यांना दोघा मान्यवरांना विनंती आहे की आपण सन्मानाने क्रीडा म्हणून टॉस बॉक्स मध्ये जायचं. दिवंगत अमर धनगर स्मरणार्थ त्याचे मम्मी पप्पा यांनी उभारलेलं ते टॉस बॉक्स आहे. 30 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे साई स्पोर्ट्स संघाला. हॅलो. तर मला वाटतं नाणेफेकीचा कौल जातोय.
टायगर 11 या संघाच्या बाजूनं तर प्रथम नाणेफेक जिंकत असताना आपला डिसिजन काढवायचा आहे. क्षेत्ररक्षण. तर समोरचा संघ सुद्धा एक तगडा संघ आहे, तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 35 ते 40 धावा रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. धन्यवाद. तर टॉस हारल्यानंतर आपण वळूया 6 जिल्ह्यांच्या कर्णधाराकडे. तर प्रथम आपली फलंदाजी येते, तर किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 40 से 50 रन करने की कोशिश करेंगे. तर तुमच्याकडे कुठले असे फलंदाज आहेत त्यांच्यावर तुम्ही विश्वास टाकू शकता? जबी है, अली है, मॉफिस है, इबाद है. ओके, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर 30 धावांचा पाठलाग करायला साई स्पोर्ट्स संघाची काय रणनीती, मला वाटते बहुधा रफी सुसे एक अनुभव संपन्न असा खेळाडू बॅट घेऊन मैदानामध्ये उतरण्याच्या तयारीमध्ये. 24 चेंडू आणि 30 धावा. तर टॉस बॉक्स मधून आपल्याला न्यूज येते 6 11 विरुद्ध टायगर 11. टायगर 11 संघाने नाणेफेक जिंकून मला वाटते प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. सलामीची जोडी रुफी आणि त्याच्यासोबत येतोय जयेश. बडी मतली जाल में रुफी सुसेचा संयम सुटला आणि एक मात्र क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असलेल्या लॉंग ऑन सीमारेषेवर शून्यावर बाद होतोय. गोल्डन डकचा रफी. साई स्पोर्ट्स संघाला बसलेला जबरदस्त हादरा. सुरेख चेंडू सुद्दामला मात्र गुंगारा देतोय. काय कमालची गोलंदाजी आहे
गोलंदाजाकडनं पाहायला मिळतं. जबरदस्त. पुण्याच्या एकदा अब्दुल्ला थोडंसं फंबलिंग होते, पंचांकडनं डेड बॉलचा इशारा. राईट आर्म ओव्हर द विकेट. अब्दुल्ला यांचा षटकातला चौथा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑनराईचा जोरकस फटका, धावबाद करण्याची नामी संधी. एक चोरटी धाव पडून काढली जाते. धाव संख्या जाऊन बोलली ती मला वाटते एक बाद झालेला मोठा फलंदाज, तडाकेबाज फलंदाज रुफिसूस हे शून्यावर बाद गोल्डन डकचा शिकार. तिथून गोलंदाजी करतोय अगदच बुबेरे यांचं वॉचफुल आपल्याला कर्णधारपद पाहायला मिळतंय. जबरदस्त असं नेतृत्व. षटकातला 5वा चेंडू राईट आर्म ओव्हर. यावेळेला मात्र पंचांकडनं नक्कीच इशारा येतोय, वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1-2. पुन्हा एकदा अब्दुल्ला राईट आर्म राऊंड. वेगवान मारा. पुण्याच्या एकदा पंचांचा इशारा, वाईट बॉलचा इशारा. लगातार 2 चेंडू वाईट पडतायत. वेगावर भर देतो अब्दुल्ला आणि त्याच्यामुळे स्वैर मारा पडतोय. लगातार 2 चेंडू वाईट. धावसंख्या जाऊन पोहोचली 1-3. वेगापेक्षा अब्दुल्लाला थोडंसं नियंत्रण ठेवावं लागेल. चेंडू अचूक टप्प्यावर चेंडू टाकावा लागेल. राईट आर्म राऊंड. यावेळेला मात्र पुण्याच्या एकदा वाईट बॉलचा इशारा. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 4. आतापर्यंत 3 चेंडू वाईट टाकलेले आहेत. संघासाठी डोकेदुखी, थोडंसं लांबडं, थोडंसं महागडं षटक. अब्दुल्लाचा सूर मात्र गमावतोय. लगातार 3 चेंडू वाईट. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणि यावेळेला मात्र फलंदाज काय होते, पंचांचं बोट आकाशाकडे. दुसरा गडी 2-4. धावसंख्या 2-5. षटक संपलं. 3 चेंडू मला वाटतं या षटकामध्ये वाईट टाकले होते. नवीन फलंदाज गोलंदाज कोण आहे? रोहित. धावसंख्या आता मला वाटते 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आमचे स्कोरर सांगतात की 25 धावांची गरज. 18-25. तर आपण पाहतायत बंधूंनो, डिंग डॉंग वडोली आयोजित प्रीमियर लीग, वडोली प्रीमियर लीग 2023 पर्व तिसरेचा आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील पहिला सामना साई स्पोर्ट्स विरुद्ध ॲटो स्लाइड चॅम्पियन्स.
पहिला चेंडू आडव्या बॅटनं वा एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचली 6 वर. 17 चेंडू आणि 24 धावा. गोलंदाज रोहित तिथून गोलंदाजी करावी लागेल. काहीतरी कान मंत्र एका खेळाडूने येऊन त्याला दिलेला आहे. दिलीप वाघे. राईट आर्म राऊंड. यावेळेला ऑन रॉयचा जोरकस फटका सुदामा यांच्याकडनं पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण मात्र अतिशय अचूक. एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचली 7. जिंकण्यासाठी आता धावा 16 चेंडू आणि 23 धावा. रोहित टिचून गोलंदाजी करतोय. फलंदाजाला कुठल्याही प्रकारचे मोठे फटके षटकार चौकार मारता येऊ नये अशी टिचून गोलंदाजी. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू डिक्लर झोनमध्ये बहुधा जातोय की नाही. किती धावा? 2 धावा तर पळून काढल्या जात आहेत. 2 धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचली ती 9 वर. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज. 15 चेंडू आणि 21 धावा. यानंतरचा होणारा सामना टायगर 11 विरुद्ध साज 11. टायगर 11ने सामना संपल्याबरोबर विना विलंब आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पुढचा चेंडू यावेळेला मात्र गुंगारा देतो त्यात द लाईन बॉय. रोशन सारख्या नावाजलेल्या फलंदाजाला मात्र कन्फ्यूज करतोय, गर्भगळीत करतोय. चौदा चेंडू आणि 21 धावा. यावेळेला पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय. 1 रन. एका धावेने धाव संख्या 10. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक राहत आहे ते मला वाटते या षटकातला 1 चेंडू म्हणजे 13 चेंडू आणि 20 धावा. सामना उत्कंठावर्धक रोमहर्षक होतोय. अगदी शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाऊ शकतो. सुपर्ब. आणि फलंदाज बाद होतोय. सुदामाचा त्रिफळा उडवला जातोय. काय तेज तर्रार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाजाची. रोहित याने जबरदस्त गोलंदाजी केली. 5 धावा दिलेल्या आहेत आणि 1 गडीही बाद केलेला आहे. अगदच भुबेरे यांना या खेळपट्टीवरले सगळे बारकावे खाचा खोचा माहिती आहेत. तर जबरदस्त गोलंदाजी. लो स्कोरिंग जरी मॅच असली तरी मात्र गोलंदाजांनी मात्र जबरदस्त कहर गोलंदाजी केलेली आहे. अगदच भुबेरे लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. धाव संख्या 1 पुढे सरकते जाऊन पोते 11. जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची गरज.
साईराज खतीब एकदम कडक ड्रेसिंगमध्ये, अगदी टीन एजरला लाजवतील अशा प्रकारची फिटिंग. हा माहीत ना, बरं. फिटनेस तर लाजवाब आहे, 0 फिगर आहे. हो हो. टायगर इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून मला वाटतं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. पुन्हा एकदा अगदी उभे जुना जाणता अनुभव नाही परिपूर्ण गोलंदाज. पुन्हा एकदा झेल उठतोय, पकडो क्या जीतो मॅच. आणि गचाळ क्षेत्ररक्षण अतिशय खराब. साधा सोपा लॉलीपॉप झेल सुटतोय. धावसंख्या जाऊन बोलली 13, जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज. 8 चेंडू आणि 17 धावा. क्षेत्ररक्षक कोण आहे तो झेल सोडला तो संकेतने मात्र अतिशय खराब गचाळ क्षेत्ररक्षण केलेलं आहे. पुन्हा एकदा अगदस लेफ्ट आर्म राऊंड. पुन्हा एकदा कव्हर वन अनस्टॉपेबल. आणि चेंडू खणखणी दणदणी देतोय आमच्या समालोचन कक्षाकडे. चौकारानं धावसंख्या जाऊन बोलली ती बरोबर 17, जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज. 7 चेंडू 13 धावा. क्वालिटी शॉट मी नक्कीच म्हणेन आनंदकडनं पाहायला मिळतोय. आनंद याने चौकार मारून आपल्या संघासाठी आनंदाचं वातावरण निर्माण केलेलं आहे. पुन्हा एकदा बघूया अगदच काय करतो या चेंडूवर. हळूवार टाकलेला चेंडू, यष्टीरक्षकाचा गलथानपणा. आणि षटक संपल्याची उद्घोषणा. 6 चेंडू 12 धावा. हृदयाचे ठोके वाढवणारी सिच्युएशन. दिलो की धडकने तेज यहाँ पर. दोन्ही संघ नायकांची झोप उडवणारी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी अमर आणि दुसरा कोण फलंदाज आहे? रोशन का? आणि पुन्हा एकदा जोरकस फटका मारला जातोय. धावबाद करण्याची नामी संधी. यष्टीरक्षकाला गुंगारा दिला जातोय. 2 धावा पाहून काढल्या जातात. 5 चेंडू आणि 10 धावा. पुढचा चेंडू. एक धाव पळून काढली जाते. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 21, जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 9 धावा. पुन्हा एकदा अमर राईट आमावा. निर्धाव चेंडू. 3 चेंडू 9 धावा. दॅट्स द लाईन बॉय. अमर राईट आमोवा. आता 2 चेंडू आणि 8 धावा. त्या क्षेत्ररक्षकाने ज्याप्रमाणे आपल्या पार्श्वभागाने चेंडू अडवला ना, तो जर पार्श्वभागाला लागला नसता तर मला वाटतं चौकार नक्कीच गेला असता. मस्ट नीडेड बाउंड्री और मस्ट नीडेड 6. या चेंडू षटकार आलाच पाहिजे. षटकार आला तर मग शेवटच्या चेंडूवर मात्र नक्की 2 धावा राहतील. आणि हा चेंडू जर डॉट निघाला, हा चेंडू निर्धाव पडाला तर सामना साई स्पोर्ट्स संघ या स्पर्धेमधून पहिला सामना बाद होऊ शकतो. ऑनराईचा जोरकस फटका मारला जातोय. आता शेवटचा चेंडू आणि गोल्डन षटकार नक्कीच मारायला. गोल्डन हिट.
काय टाईट सिच्युएशन आले बघा, काय गोलंदाजी केलेली अमर यांनी. एक चेंडू 6 धावा म्हटलं की आपल्याला क्रिकेटमधल्या अनेक घडामोडी आठवतात. सर्वात लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे भारत पाकिस्तान शारजामध्ये झालेली मॅच. चेतन शर्मा आणि जावेद मियांदाद. चेतन शर्माच्या शेवटच्या चेंडूला स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरनं जावेद मियांदादने भिरकावून दिलं आणि त्याच दिवसापासून चेतन शर्मा हा चर्चेच्या प्रकाशझोतामध्ये आला. बघूया अमर या निर्णायक क्षणी गोल फलंदाजीसाठी कोण आनंद आहे का? त्रिफळाबाद आणि इथं मात्र पहिला सामना आनंद जिंकतोय तो ॲटो स्लाइड चॅम्पियन्स विजयी खेळाडूंचं अभिनंदन. आलेल्या संघाचं कौतुक. आणि या सामन्याचा सामनावीर कोण जातोय बघूया. किसको दूं? अभी इसको 6 बॉल में 10 रन थे, इसने नहीं दिया. हाँ, अकदस ने 8 रन देके 15 रन मारे. सरपंच हिरोला पडतोय भारी. MS